पण ह्या खोटं बोलणाऱ्या लबाड लांडग्याच्या बाबतीमध्ये आपण आज उत्तर देणं गरजेचं आहे. आणि ह्या लबाड लांडग्याचा मात्र कार्यक्रम आपण केल्याशिवाय आता थांबणं चुकीचं आहे. याचा आतापर्यंत राजकीय प्रवास जर बघितला, यानं कालच्या सभेमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं बरोबरी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. पण आज या निमित्ताने मी निमगावच्या सरपंच पदापासून ते पंचायत समितीला 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं, सभापती पद भूषवलं. या तालुक्यातले सभापती असताना अनेक MREGS मधनं असंख्य विहिरी आणि असंख्य रस्ते या ठिकाणी केले, शाळेच्या बाबतीमध्ये विकास केला. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये गेले 5 वर्ष काम करत असताना शैक्षणिक विभागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न केला. मानेगाव गटामध्ये त्या ठिकाणी दादांबरोबर सातत्याने पाठपुरावा करून मानेगाव उपसा सिंचन योजना या दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर करून घेतली आणि उरलेली 3 गावं बार्शी उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट केली. आणि एवढं सगळं काम करत असताना अजून ही समोरचा उमेदवार स्वतःच्या गावचा सरपंच देखील होऊ शकला नाही. आणि मात्र इथं याला सरपंच आणि कुठल्या सार्वजनिक निवडणुकात कधी याला निवडून येता आलं नाही. विठ्ठलची निवडणूक ही फसवणूक करून 2 गटामध्ये भांडणं लावून आणि वेगळ्या पद्धतीनं निकाल मॅनेज करून जे निकाल घेतलेला हा लबाडी करणारा हा पैलवान आहे. आणि त्यामुळं या ज्या कारखान्याच्या कामगाराच्या बाबतीमध्ये आतापर्यंत विठ्ठलराव शिंदे कारखाना असेल, कारखान्याच्या कामगारांना बोनस देण्याचं काम आणि पगारी वेळेवर देण्याचं काम आतापर्यंत आदरणीय दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं पाहतोय. या ज्या कारखान्याला दिवाळीला साधा बोनस दिला नाही, गेल्या 36 महिन्याचा पगार जो राहिलेला आहे त्याच्यासाठी 250 कोटी रुपये शासनाकडनं कर्ज मंजूर करून घेतलं. त्याच्यामध्ये 59 कोटी रुपये हे केवळ कामगारासाठी मंजूर आहेत. परंतु ह्या सगळ्या पैशाचा वेगळ्या पद्धतीनं डायव्हर्जन करून या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ मांडायचं काम या उमेदवारांनी या ठिकाणी केलंय. आणि गोरगरीब कामगाराच्या आतापर्यंतचे 36 महिन्याचा पगार तर दिलाच नाही, परंतु राहिलेले त्यांच्या रिटायर झालेल्या लोकांची ग्रॅच्युटी आणि सगळ्या गोष्टी सुद्धा अद्यापपर्यंत ह्या माणसाने दिल्या नाहीत. त्या लोकांच्या नावावर ह्यांना 250 कोटी रुपयाचं कर्ज मंजूर करून घेतलं. ह्या देण्यापुटी कामगारांचे दिले नाहीत, वाहनवाल्यांचे दिले नाहीत आणि अशा पद्धतीनं व्यापाऱ्यांचेही पैसे दिले नाहीत. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या दहशतीच्या माध्यमातून ह्या लोकांना अनेक कामगार गेल्या 8-10 दिवसामध्ये आमच्या गाठी घ्यायला येत आहेत. आणि त्या सगळ्या मंडळीनं साखर आयुक्ताकडे तक्रारी केलेली. दराच्या बाबतीमध्ये ह्या लबाडांनी सांगितलं की 3000 रुपये दर देतो. आज 3000 रुपये दर दिला म्हणून सांगितलं, प्रत्यक्ष 2825 रुपये दर दिला. दादांनी 2900 रुपये दर दिला. आणि शेवटचा अनुदान एप्रिल महिन्यातलं 3050 रुपये दर दिला. पण कधी सांगितलं नाही 3050 दिला म्हणून. जेवढा दिला तेवढाच सांगितला, पण ह्या लबाडाने मात्र 3000 दिला म्हणून सांगितलं. प्रत्यक्ष 2825 रुपये दर दिलाय. त्याच्या वार्षिक अहवालामध्ये त्याचा उल्लेख आहे. नुसतं एवढंच नाही तर ह्या मागच्या सीझन मध्ये काल पृथ्वीराज भाई यांनी मोडणीमध्ये सांगितलं की भैरवनाथ शुगरला 3000 रुपयांनी नोव्हेंबर महिन्यापासून ऊसाचे पैसे घेतले ना, आणि प्रत्यक्षात लोकांना मात्र 2825च दिले. 25000 टन ऊस त्याच्याकडनं इकडं पाठवला आणि 3000 भैरवनाथ कारखान्याकडनं पैसे घेतले आणि लोकांच्या हातात मात्र 2825 रुपये दिले. म्हणजे असा ही लबाडी करणारा ही समोरचा उमेदवार आहे. कालच्या सभेमध्ये आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी संबोधित केलं. त्या सभेमध्ये सगळी गर्दी जी होती ती मोहोळ तालुका, माढा तालुका ह्या भागातली माणसं सगळी हाजरीनं मोहोळ तालुक्यातनं, पंढरपूर शहरातनं आणि मंगळवेढा भागातनं आणलेली ही सगळी मंडळी गोळा केलेली होती. आणि ही सगळी हाजरीनं आलेली मंडळी ही अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या संख्येने सुद्धा उपस्थित नव्हती. आणि वेगळ्या पद्धतीनं आज ही सगळी हाजरीनं आणून नुसती भाषणं ठोकायची आणि विरोध करायचा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या सगळ्या क्लिपा तयार करून सगळीकडे चुकीचा प्रसार करायचा ही ह्या उमेदवाराची ख्याती आहे. आणि त्याच्यामुळं आज जी सगळी माणसं आहेत
ती कोणी हाजरीनं या ठिकाणी आलंय का? सगळे दादांच्या प्रेमापुटे आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ही सगळ्यात मोठी आतापर्यंतची दादांची इस्टेट आहे असं म्हणायला काय चुकीचं ठरणार नाही. पण कालच्या सभेमध्ये या खासदारांनी चिठ्ठी दिली आणि चिठ्ठीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आमच्यावरती आरोप करण्याची कागद आदरणीय साहेबांना दिली. साहेबांची बोलायची भूमिका जरी नसली तरी ही सगळ्या मंडळीला करमत नाही. पण मला या खासदाराला सांगायचंय, लोकांनी तुम्हाला बघून मतं दिली नाही. ती मी माग सुद्धा सांगितलं, मागही मी सांगितलेलं होतं ना आजही सांगतो, ही पावसात हाल्या धुवून निघलेला आहे. ह्या खासदाराला एकच माझं सांगणं आहे की लोकांना भाजपविषयी राग होता म्हणून लोकसभेला लोकांनी पवार साहेबांना मतदान केलं. मनोजदादा जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळं सगळ्यांनी, शेतकऱ्यांनी, मराठा समाजाने सगळ्यांनी भाजप विरोधी मतदान केलं आणि त्याचं श्रेय घेणारी ही सगळी मंडळी. या खासदारांना मला एकच सांगायचंय की माढा तालुक्यामध्ये आणि पंढरपूर तालुक्यामध्ये जे आपण कारखाने उभा केलते त्या कारखान्याच्या आज तागायत गोरगरीब शेतकऱ्यांचे, हजारो शेतकऱ्यांचे शेअर कपात केलेले अजून 1 रुपया दिलाय का कुणाला? त्यांच्याकडनं पैसे घ्यायचेत का नाहीत आपल्याला? आणि या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो, ही समोरचा जो उमेदवार आहे त्यानं ही जबाबदारी घ्यावी की ह्या नेतृत्वावरती आपण निवडणूक लढवत असताना ह्या खासदारांनी, ह्या कुटुंबांनी जे जे काही लोकांचे आतापर्यंत पैसे बुडवलेत, हे 50-60 कोटी रुपये लोकांचे बुडवलेले देण्याची जबाबदारी या उमेदवारांनी घ्यावी. कारण ही त्या लबाडाच्या टोळीतलाच त्यांचा शिष्य आहे. आणि म्हणून या निमित्ताने मला विनंती करायची की सगळ्या जे काही विजय शुगर आणि शंकररत्न शुगरचे शेअर्सचे पैसे आहेत त्याच्या पावत्या जरा जपून ठेवा. आपल्याला 23 तारखेनंतर त्याच्यासाठी या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करायचा. लोकांची ऊसाची बिलं, वाहनाचे पैसे राहिलेले हे सगळे मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करायचा आहे. आम्ही कधी पळून कुठं गेलो नाही. ज्या पक्षाचा प्रचार केला, ज्या लोकांच्या मागे भूमिकेने राहिलो त्याच भूमिकेवर शेवटपर्यंत राहिलो. पण हा लबाड मात्र करमाळ्याच्या सभेतनं स्वतःच्या गोडाऊनला स्वतः सील लावलं. भाजपच्या मंडळीच्या संगनमताने सगळं प्लॅनिंग केलं आणि या ठिकाणी सभेतनं उठून त्या ठिकाणी वेगळी भूमिका लोकसभेला घेतली. लोकसभा झाली की वेगळ्या पद्धतीची भूमिका घेतात आणि वरनं आम्हाला गद्दार म्हणून संबोधित करतात. आम्ही गद्दारी कधी केलेली नाही. आतापर्यंत आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे ज्यावेळेस होतो त्यावेळेस ठामपणे उभा राहिलो. जनतेने, तुम्ही सगळ्यांनी दादांना विनंती केली, त्यामुळं पुन्हा एकदा पवार साहेबांकडे आम्ही जाऊन त्या ठिकाणी उमेदवारीची मागणी केली. पण शेवटी सगळीकडनं हेळसांड होत असल्यानंतर आदरणीय दादांची वेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या बाहेरच्या तालुक्यातल्या नेते मंडळीनं, ज्यांना आतापर्यंत त्यांच्या स्वतःच्या तालुक्यामध्ये एक साधी MIDC उभा करता आली नाही, या माढा तालुक्यामध्ये आज 3री MIDC दादांच्या माध्यमातून मुंडीमला मंजूर झाली. त्या लोकांनी आम्हाला विकासाचे धडे द्यायची काही कारण नाही. आधी तुमच्या ताटातलं बघा आणि मग दुसऱ्याच्यात वाकून बघा. मी बोलत नाही म्हणजे दादांचा मान ठेवून बोलत नाही. त्या लोकांची किती लायकी आहे ही लायकी मला सगळी माहीत आहे. पण मी जर आज बोललो नाही तर ह्या लोकांची लायकी तुम्हाला सगळ्याला कळणार नाही. या निमित्ताने मला समोरचा जो उमेदवार आहे माझी नाव घ्यायची इच्छा नाही, पण या लबाडाला येणाऱ्या 20 तारखेला खऱ्या अर्थाने हद्दपार करायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आहे आणि या लबाडाच्या नेत्यांना सुद्धा हद्दपार करायची जबाबदारी आपल्यावरती आहे. आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये नुसतं नाही
तर सबंध सोलापूर जिल्ह्यामधल्या सगळ्या तालुक्यांचा विकास आजपर्यंत कुणी अडवला असेल तर ह्या सगळ्या मंडळींना अडवलेला आहे। आणि आज खऱ्या अर्थाने यांना पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी कुठल्याही थराला जायची या सगळ्या मंडळीची तयारी आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण ह्या सगळ्या मंडळीला इथून पुढच्या काळात रोखण्याचं काम आतापर्यंत करणं गरजेचं आहे। आता मावा खातंय का अजून काय पेतंय ही सगळ्याला माहित आहे। ही सांगतोय आम्हाला की मंत्रीपद मिळवायची लायकी नाही। अरे त्या मंत्रीपदावर लाथ मारली म्हणून तर तालुक्याचा विकास झाला। तुम्ही आतापर्यंत मंत्रीपद भूषवली आणि साधी MIDC करता आली नाही। साधा तुमच्या तालुक्याच्या लोकांना सगळ्या गावांना पाणी द्यायची भूमिका आतापर्यंत तुम्हाला पार पाडता आली नाही। हीच का तुमची मंत्रिपदाची लायकी? ही म्हणतोय मी शेतकऱ्याचा पुत्र आहे। शेतकऱ्याचा पुत्र 70 लाखाची घड्याळ हातात घालून शेतकऱ्याचा पुत्र आहे का? ही तर वाळूच्या चोऱ्या करणारा, अनेक ठिकाणी लिलावाचे पैसे न भरणारा आणि ह्याच्यावरती अनेक गुन्हे असणारा हा गडी आहे, हा चोर आहे। आणि तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये तुकाराम मुंडे नावाचे एक कलेक्टर होऊन गेले। त्या कलेक्टरला कधी आपण जर विचारलं तर ह्या अभिजित पाटील नावाच्या ह्या चोराला ह्या तुकाराम मुंडेंनी 3 महिने जेलमध्ये कशासाठी बसवलं हे जरा त्याला विचारा। कशासाठी याला जेलमध्ये बसवलं? ही लागलाय तत्वज्ञानाच्या भाषा करायला। अपहरणाच्या केसेस ह्याच्यावरती आहेत, अपहरणाच्या केसेस, वाळू चोरीच्या केसेस, आणि हे आपल्याला दड्या आणि विकासाच्या गप्पा मारायला निघाला। अरे विकास करणाऱ्यांनी टीका करण्यापेक्षा जी विजन आहे ती सगळ्यांना सांगायची गरज होती। आजपर्यंत आम्ही या निवडणुकीमध्ये सगळ्या सभेमध्ये सगळीकडे सातत्याने या तालुक्याचा, या मतदारसंघाचा विकास कसा केला आणि कसा पुढच्या काळात करायचा आहे ही भूमिका मांडण्याचं काम आतापर्यंत आम्ही केलेलं आहे। आणि म्हणून आज ही शेवटची सभा आहे। आणि आज जर ह्या सगळ्या मंडळीला उत्तरं नाही दिली तर आपल्या लोकांना असं वाटेल की 10 वेळा एकच गोष्ट ही सांगतोय आणि ही लबाड आहे, तरी सुद्धा याला भैया का उत्तर देत नाहीत। तर आज मी या निमित्ताने दादांची सुद्धा माफी मागितली आणि सगळ्यांची माफी मागून ह्या सगळ्यांचा समाचार घेण्याशिवाय आज पर्याय नव्हता। आणि खऱ्या अर्थाने ही निवडणुकीला सामोरं जात असताना आज आपल्या अस्मितेची ही निवडणूक आहे, आज आपल्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे, आणि आज आपल्या भागातल्या, आपल्या मतदारसंघातल्या खऱ्या अर्थाने विकासाची ही निवडणूक आहे। आणि म्हणून या निमित्ताने मला काही मुद्दे आपल्या माढा मतदारसंघातले या ठिकाणी स्पष्टपणे मांडायचे। आजपर्यंत आदरणीय दादांच्या माध्यमातून ही विकास कामं होत असताना सीनामाडा उपसा सिंचन सारखी महत्वपूर्ण योजना आज जवळपास 55,000 एकराला पाणी देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होतंय। आणि पुढच्या कालावधीमध्ये मामाच्या मतदारसंघातली आणि माढा मतदारसंघातली 8 ते 9 गावं, बावी, तुळशी, परितेवाडी आणि तिकडलं कुर्डू, पिंपळकुटे, आंबाड, शिराळमाडा, अंजनगाव, खिलोबा, ह्या सगळ्या गावांना पुढच्या कालावधीमध्ये पाणी देण्याचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून हे गावांचा, मामांच्या माध्यमातून या गावांचा समावेश झाला। आणि पुढच्या कालावधीमध्ये ह्या गावांना पाणी देण्याचं काम आपल्याला सगळ्यांच्या मदतीनं करायचं। मानेगाव उपसा सिंचन योजना आदरणीय दादांनी मंजूर केली, त्यालाही पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ती योजना पूर्ण करून त्या भागातल्या लोकांना पाणी देण्याचं काम करायचं। बार्शी उपसा सिंचन योजनेमध्ये अंजनगाव, उमाटे, वडाची वाडी आणि जामगाव या 3 गावांचा समावेश झाला। आणि या 3 गावांना येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पाणी देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून करायचंय। त्याचबरोबर काल करकम या ठिकाणी, त्या ठिकाणी पूर्व भागातला करकमच्या भागामध्ये पाणी देण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा पाणी द्यायच्या बाबतीमध्ये तुळशीला पाणी आल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये जी काय पावसाळ्याचं एक्सेस पाणी धरण भरल्यानंतर आहे ती सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये करकमच्या भागाला पाणी देण्यासाठी निश्चितपणाने आपल्याला प्रयत्न करायचा आहे। आज या सर्व विकास कामं होत असताना सगळ्या रस्त्याच्या बाबतीमध्ये अनेक सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार केला जातो। मला सांगा मित्रांनो, एकदा रस्ता केल्यानंतर आयुष्यभर तो रस्ता कधीच राहू शकत नाही। 4-5 वर्षानंतर त्या रस्ता खराब होतो।
आणि त्याला पुन्हा दुरुस्ती किंवा त्याला पुन्हा नव्याने निधी उपलब्ध करून आपल्याला ते काम करावं लागतं. परंतु या निमित्ताने आपला भाग आणि पंढरपूरची 42 गावं, 14 गावं आणि माढा तालुक्यातली गावं ही बागायत होत असताना या भागामध्ये वाड्या वस्त्यावरती राहणाऱ्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि या वाड्या वस्त्यावरच्या लोकांसाठी पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळीकडे दादांनी मंदिराची कामं मोठ्या प्रमाणात केली. पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला हे सगळे पाणंद रस्ते फार मोठ्या प्रमाणात करून 100% आपल्या मतदारसंघातले हे पाणंद रस्त्याचं काम येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये मुर्मीकरणाचं करायचं आहे. एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. या लबाडाने आतापर्यंत दरवर्षी काट्याच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीचा प्रचार केला आणि मला या निमित्ताने ते पण आवाहन करायचंय की रोपळ्यामध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी तिथं काटा बसवलेला आहे पंढरपूर रोपळ्यामध्ये आणि त्या काट्यावरनं आपण गेले अनेक वर्ष सगळ्यांना आव्हान दादांनी केले. आज मी या निमित्ताने आवाहन करतो, कुठंही बाहेरनं काटा करून या विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या काठ्यामध्ये तुम्हाला जर फरक जाणवला तर ही सगळी आमदारकीचा राजीनामा देऊन आम्ही घरी बसायला तयार आहे. पण ज्या कारखान्याला ऊस मिळत नाही ह्याच्या कारखान्यावरती काठ्यावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नावावर 20-20 हजार टन ऊसाची बिलं कुठनं निघते तो? ही नेमकं कसं काय घडतं? त्यांच्या काट्यावरती दरवर्षी भांडणं का होतात? पंढरपूर तालुक्यातल्या अनेक लोकांना, अनेक गावातल्या लोकांना त्या ठिकाणी पळशीमधल्या पोराला कोंडून ठेवलं. त्या भागातल्या सगळ्या लोकांना हे जी काटा मारायचा स्वतः पण आरोप दुसऱ्यावर करायचा म्हणजे लोकांचं लक्ष दुसरीकडे गेलं पाहिजे, असा हा लबाड मनुष्य आहे आणि तो आपल्या निवडणुकीला सामोरं जातोय. पंढरपूर होळ्यामध्ये लोकांनी वाळू काढण्यासाठी विरोध केला तर त्या ठिकाणी अनेक गुंडांना बोलवून त्या लोकांना दमदाटी केली. देवड्यासारख्या गावामध्ये एका मुलाने वाळू काढायचा रस्ता माझ्या शेतातनं करायचा नाही म्हणून आवाहन केलं. आम्ही परवा देवड्यात गेल्यानंतर त्यानं उठून भाषण केलं. त्या मुलांना त्याचा पाय मोडला आणि त्याला रस्ता द्यायला भाग पडला. ह्या वाळू चोराची ही सगळी कृत्य आहेत आणि ही सगळी पंढरपूर तालुक्यात सगळ्यांना माहीत आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या माढा तालुक्यामध्ये येत असताना खेळ पैठणीचा, खेळ लबाडीचा, खेळ फसवा फसवीचा आणि ह्या अशा पद्धतीच्या खेळाचं साम्राज्य ज्या माणसाचं आहे त्या लबाडाला आपल्याला या निवडणुकीपासून बाजूला सारलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीनं आपण या भागामध्ये काम करण्याची संधी आदरणीय दादांच्या नेतृत्वावर काम करत असताना आपण द्यावी एवढी या निमित्ताने विनंती करतो. आपल्या तालुक्यामध्ये ह्याच्याबरोबर एका शिक्षण मार्शाला यांनी नादी लावलं, कारखान्यामध्ये घेतलं, व्हाईस चेअरमन केलं. त्याचं काय हाय नाही ती ठेवलंय का नाही माहीत नाही मला, पण त्या शिक्षण मार्शाला सांगितलं इथं भाषणात, अहो इकडे एक इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आणि तिकडे एक आमकं करायचं. तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर ह्याचं देगाव गावामध्ये साधी शाळा हायस्कूल सुद्धा नाही. आतापर्यंत यांना हायस्कूल सुद्धा या ठिकाणी काढता आलं नाही आणि ह्या पद्धतीनं ही इथं येऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या वल्गना करतोय. या निमित्ताने आपल्या माढा तालुक्यामध्ये, माढा मतदारसंघामध्ये आतापर्यंत टेंभुर्णीला आपण डी फार्मसी कॉलेज सुरू केलंय, माढ्यामध्ये बी फार्मसी डी फार्मसी कॉलेज सुरू केलंय, केवडच्या कारखान्यावर BSc ॲग्रीचं कृषी महाविद्यालय या वर्षी सुरू केलं, 2 CBSEच्या शाळा सुरू केल्या आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये तालुक्याच्या आणि या मतदारसंघाच्या तरुणांच्या शिक्षणासाठी म्हणून दर्जेदार शिक्षण देणारे चांगल्या पद्धतीचे कॉलेज करण्याच्या दृष्टीनं पुढच्या कालावधीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा अन्य तत्सम वेगवेगळ्या पद्धतीचे कॉलेजेस असतील आणि तशा पद्धतीच्या शिक्षण संस्था ह्या करायच्या झाल्या तर त्या फार मोठ्या खर्चिक विषय आहे आणि ह्या टप्प्याटप्प्याने हळूहळू आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये कराव्या लागणार आहे आणि त्या दृष्टीनं निश्चितपणाने आमचा प्रयत्न आहे. आज या 14 गावांमधला प्रश्न, 14 गावांच्या बाबतीमध्ये म्हाळुंग इथे यमाई देवीचं मंदिर गेले 40 वर्षापासून
पुरातत्व विभागाकडे होतं। आदरणीय दादांनी ह्यापूर्वीचे खासदार जे होते त्यांच्या मदतीनं केंद्राकडनं या पुरातत्व विभागाकडनं निधी मिळवून घेतला आणि या निधी मिळवल्यानंतर आज ते यमाई मातेचं मंदिर गेल्या 40 वर्षामध्ये आतापर्यंत कधीही झालं नाही। त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायसाठी 5 ते 10 कोटी रुपये त्या म्हाळुंगसाठी मंजूर केले। म्हणजे अशी अनेक वर्ष अनेक सत्ता भूषवणाऱ्या ह्या सगळ्या मंडळीच्या ताब्यात असणारी ही गावं आणि या गावांमधला सुद्धा विकास आजपर्यंत राहिलेला होता आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गावांना न्याय मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी थोडंसं 14 गावामध्ये ही आम्हाला उलट ही उमेदवार म्हणतोय की ह्यांची दहशत आहे। अरे ज्या नेतृत्वावर तू निवडणूक लढवतोय त्या नेतृत्वाची किती पोलीस स्टेशनची दहशत आहे जरा जाऊन शेजारच्या तालुक्यात बघ आणि ती दहशतीचा इसका तुला पण माहित आहे। त्यांनी 2600 रुपये दर दिलाय, तिथं साधी तुझी टाप नाही 3500 रुपये भाव देतो म्हणायचे आणि त्या 14 गावात जाऊन तू ऊसाच्या भावाचं काहीच बोलत नाही। नुसतं ज्या ठिकाणी आमची ज्याला काही समजत नाही अशा ठिकाणी येऊन येड्यात काढायचं काम करतोय रे। आणि ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी 14 गावात सुद्धा माझं या निमित्ताने आव्हान आहे, ज्या शिष्याला या सगळ्या नेते मंडळीनं उमेदवारी दिली त्या शिष्याचा तरी आदर्श घ्या, काहीतरी थोडं बहुत 2600च्या वरती काहीतरी द्या लोकांना। त्या तिथली लोक प्रचंड नाराज आहेत, पण मी या निमित्ताने आव्हान करतो त्या 14 गावातल्याही शेतकऱ्यांना की तुमच्या ऊसासाठी आम्ही पंढरपूरच्या 42 गावामध्ये करकमचं युनिट मागच्या 5 वर्षात घेतलं लिलावामध्ये आणि चांगल्या पद्धतीचं चालवून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा भाव देण्याचं काम आतापर्यंत केलं। आणि पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावातल्याही ऊसाचा प्रश्न असो किंवा 14 गावातल्या शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न असो, या निमित्ताने मी सांगतो की कुठल्याही पद्धतीची तुमची ऊसाची अडवणूक होणार नाही। 100% ऊस आणण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि जर त्यातून जरी आपल्याला मदत लागली तर सावंत सरचेही 2-3 कारखाने आहेत आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही। पांडुरंग कारखानाही आपल्या मदतीला आहे, चंद्रभागा कारखानाही आहे, विठ्ठलराव शिंदे कारखानाही आहे। त्यामुळं आपण ऊसाच्या बाबतीत निश्चिंत राहा। ऊसाच्या बाबतीमध्ये त्या 14 गावात इथून पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचा ऊस आणण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांनी घाबरून जायची काय कारण नाही। पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा इथून पुढच्या कालावधीमध्ये जर पोलीस स्टेशनच्या धमक्या देऊन गोरगरिबांना जर भीती दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला सुद्धा जशास तसं उत्तर दिलं जाईल एवढं मी सांगतो। आणि मी एवढंच सांगतो की आतापर्यंत दादांच्या नेतृत्वावरती आपण काम करत असताना सातत्याने आपण प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका आपली राहिलेली। उत्तमराव जानकरच्या बाबतीत काय बोलावं, काय आता त्यांचं हातपाय बांधून तिकडं टाकलेला असल्यामुळे त्याला जसं बोलायला सांगतील तसं ती बोलतंय, काय मत मिळवायचेत म्हणून चाललंय, त्याला लय महत्व देऊ नये असं मला वाटतंय। या निवडणुकीच्या बाबतीमध्ये एवढंच या निमित्ताने सांगतो, वेळ थोडासा कमी आहे, अनेक नेते मंडळीला या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे। आज या निमित्ताने एवढंच सगळ्यांना सांगतो की येणाऱ्या 20 तारखेला आपल्या या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी हे आपण अपक्ष निवडणूक लढवत आहे, आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असताना आज मी सावंत सर असतील, कल्याणराव काळे साहेब असतील, गणेशदादा पाटील असतील, युवराजदादा असतील, प्रशांत मालक परिचारक असतील, भगीरथ दादा भालके असतील आणि मनसेचे अध्यक्ष असतील आणि सगळ्या प्रहार संघटना असेल, सगळ्याच संघटना, बापूसाहेब जगताप असतील, समीरबाई मुलानी असतील, सगळ्याच संघटनांनी आणि सगळ्यांनी ज्यांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवलाय त्यांचे या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो। येणाऱ्या 20 तारखेला आपण सफरचंदाच्या चित्रासमोरचं बटन दाबून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत एवढीच या निमित्ताने सर्वांना नम्रपूर्वक विनंती करतो। आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये टेंभुर्णी, मोडणी
आणि करकम नगरपंचायती पुढच्या कालावधीमध्ये करण्यासाठी निश्चित प्रयत्न करायचा आहे आणि त्या शहरांचा विकास करण्यासाठी सुद्धा पुढच्या काळात आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि मतदारसंघातली राहिलेली कामं आतापर्यंत दादांनी केलेली आणि राहिलेली कामं पुढच्या काळात गती देण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत आणि काम करण्याची संधी द्यावी एवढंच या निमित्ताने सर्वांना नम्रपूर्वक विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.